श्री स्वामी समर्थ. स्वामी विचार स्वार्थ भाग 1 या व्हिडिओमधून स्वार्थाविषयी विचार पाहूया. श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वार्थ विषयावरील विचार. स्वार्थ माणसाच्या आत्म्याला कमकुवत करतो. स्वामी म्हणतात, जेथे स्वार्थ आहे तेथे प्रेम, भक्ती आणि सत्य टिकू शकत नाही. जो व्यक्ती स्वार्थी असतो त्याचा आत्मा कमकुवत असतो. त्याची आंतरिक शक्ती कमकुवत, कमजोर बनते. स्वामी म्हणतात, ज्या ठिकाणी स्वार्थ आहे त्या ठिकाणी प्रेम, भक्ती आणि सत्य टिकू शकत नाही. स्वार्थी माणूस प्रेम, भक्ती करू शकत नाही आणि तो सत्याच्या बाजूने टिकून राहू शकत नाही. स्वार्थी माणूस देवाजवळ जाऊ शकत नाही, कारण स्वार्थ हा मनाला दूषित करतो, गुरुची कृपा मिळण्यास अडथळा आणतो. जो व्यक्ती स्वार्थी असतो, ज्या व्यक्तीच्या मनात स्वार्थ दडलेला असतो, तो परमेश्वराची, ईश्वराची खरी भक्ती करू शकत नाही. अशा माणसाच्या मनात पाप असते, त्यामुळे त्याचे मन दूषित होते आणि गुरुची, परमेश्वराची कृपा मिळवण्यास तो व्यक्ती असमर्थ ठरतो. त्यामुळे स्वार्थ त्यागला पाहिजे. मनातून स्वार्थ काढून टाकला पाहिजे, तरच आपणाला परमेश्वराच्या जवळ जाता येईल, परमेश्वराची कृपा मिळवता येईल आणि आपल्या जीवनाचे उद्धार होईल. स्वार्थ हा अंधार आहे, निस्वार्थपणा हा प्रकाश आहे. ज्याने स्वतःचा स्वार्थ जिंकला त्याच्याकडे ईश्वर स्थिरावतो. स्वार्थी लोकांना परमेश्वर प्रसन्न होत नाही. स्वार्थ हा एक अंधार आहे. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वार्थ आहे तो व्यक्ती अंधारमय जीवन जगत असतो. त्याला आशेचा किरण दिसत नाही. परंतु जो व्यक्ती निस्वार्थपणे जीवन जगतो त्या व्यक्तीचे जीवन प्रकाशमय झाल्याशिवाय राहत नाही. ज्या व्यक्तीने स्वतःचा स्वार्थ जिंकला त्या व्यक्तीकडेच ईश्वराची कृपा होते. त्या व्यक्तीला ईश्वर प्रसन्न होतो. स्वार्थी भक्त म्हणजे फळासाठी पूजा करणारा व्यापारी. खरा भक्त तोच जो देवावर फळाच्या अपेक्षेशिवाय प्रेम करतो. स्वार्थी भक्त म्हणजे एक प्रकारचा व्यापारी असतो. व्यापारी ज्याप्रमाणे आपल्या फायद्यासाठी व्यापार करतो, स्वार्थी भक्त फक्त फळ मिळण्यासाठी देवाची पूजा करतो. पण खरा भक्त तोच जो देवाच्या फळाच्या अपेक्षेशिवाय प्रेम करतो, म्हणजे देवाकडून कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा करत नाही. त्याची भक्ती ही निस्वार्थीपणे चालू असते. जो भक्त निस्वार्थीपणे देवाची भक्ती करतो, परमेश्वर अशा भक्तावर प्रेम करतो आणि त्याला इच्छित फळ देत असतो. त्यामुळे निस्वार्थी बना. स्वार्थ सोडला की समाधान मिळते. माणूस जितका स्वार्थी असतो तितका असमाधानी राहतो. पण निस्वार्थ मनाला शांतता लाभते. माणसाने स्वार्थ सोडला की त्याला समाधान मिळायला सुरुवात होते. माणूस जितका स्वार्थी असतो तितकाच तो असमाधानी राहतो. पण निस्वार्थपणा मनाला शांतता देतो. आपल्या मनामध्ये स्वार्थ असेल तर आपण समाधानी राहू शकत नाही. स्वार्थ हा माणसाला माणसापासून दूर नेतो. स्वार्थामुळे नाती तुटतात, विश्वास नष्ट होतो. स्वार्थी माणूस आपल्या माणसापासून दूर होतो, कारण प्रत्येक व्यवहारामध्ये, प्रत्येक वागण्यामध्ये तो स्वार्थ पाहत असेल तर इतर लोक अशा लोकांपासून दूर राहतात. स्वार्थामुळे नाती तुटतात, विश्वास नष्ट होतो. जो व्यक्ती स्वार्थीपणाने वागतो त्याची नाती जास्त काळ राहत नाहीत. त्याच्यावरील लोकांचा विश्वास दूर होतो. म्हणून स्वार्थ माणसाने टाळायला हवा. स्वार्थ म्हणजे भक्तीचा सर्वात मोठा शत्रू, कारण स्वार्थी माणूस देवाकडेही फायद्यासाठीच पाहतो. स्वार्थ हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. स्वार्थी माणूस देवाकडेही आपल्या फायद्यासाठीच जातो, आपल्या फायद्याचीच गोष्ट करत असतो. जो व्यक्ती परमेश्वराकडे प्रार्थना, भक्ती करतो तो आपल्या मनात कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता भक्ती करत असेल तर तो भक्त खरा ठरतो.
परंतु स्वार्थी माणूस देवाकडे जर फायद्यासाठी पाहत असेल तर परमेश्वर त्याची इच्छा पूर्ण करत नाही. आपण आपल्या मनामध्ये निरंकार भाव, निरंकार भक्ती ठेवली तर परमेश्वर आपणाला पाहिजे ते सर्व न मागता देतो. परमेश्वराकडे काहीही मागू नका, तो सर्वज्ञानी आहे. तो आपणाला सर्व गोष्टी योग्य वेळी देणारच. म्हणून विनास्वार्थ परमेश्वराची भक्ती करा. स्वार्थ सोडून जो सेवेत रमतो त्यालाच माझी कृपा लाभते. स्वामी समर्थ म्हणतात, सेवा कर पण बदल्यात काही मागू नको. परमेश्वराची भक्ती विनास्वार्थाने जो करतो त्यालाच परमेश्वराची, स्वामींची भक्ती लाभते. स्वामी म्हणतात, सेवा कर पण बदल्यात काही मागू नको. परंतु स्वामी अशा भक्तावर लक्ष ठेवतात, त्याच्यावर आपली कृपा करतात. त्या भक्ताला जे काही हवं नको ते न मागता देतात. म्हणून परमेश्वराची सेवा निस्वार्थीपणे करा. स्वार्थी मन हे अशांत असते, निस्वार्थ मन शांत असते. स्वार्थ मनात असला की विचारही अस्थिर होतात. स्वार्थी मन हे एक प्रकारे अशांत असते आणि निस्वार्थी मन हे शांत असते. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वार्थ आहे असा व्यक्ती सारासार विचार करू शकत नाही. त्याचे विचार चंचल होतात, त्याचे विचार अस्थिर होतात. तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही. विचार चुकीचे केले म्हणून त्याचे निर्णयही चुकतात. म्हणून माणसाने आपल्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा स्वार्थ ठेवू नये आणि निस्वार्थी मन हे शांत असते. त्यामुळे माणसाला कोणताही विचार करताना कसलीच अडचण येत नाही. तो सारासार विचार करून आपले निर्णय योग्य घेऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.